सध्याच्या स्थितीला टोमॅटोमधली सगळ्यात महत्त्वाची अडचण जर बघितली, तर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक भेटतो तो म्हणजे व्हायरसला. तर तोच आलेला व्हायरस नेमकी कंट्रोल करायचा कसा? त्याच्यासाठी आजचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ. पुढच्या 3 फवारण्या, 9 दिवस आणि तुमचा व्हायरस पूर्णपणे कंट्रोल. 3 फवारण्या का महत्त्वाच्या आहे आणि याच फवारण्या आपल्याला का घ्यायच्या आहे? सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. पण व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला एक अशी सुपर ट्रिक सांगतो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टीवरती फार लवकरात लवकर नियंत्रण भेटू शकतात. आणि जर तुम्हाला तुमचा प्लॉट सक्सेस करायचा असेल, तुमचा प्लॉट वाचवायचा असेल, तर तुम्हाला व्हायरस नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे व्हायरस का येतोय, व्हायरस कसा वाढतोय आणि त्याला थांबवलं कसं पाहिजे. आता मी बऱ्याच प्लॉटवरती व्हिजिट केल्यानंतर 1-2 गोष्टी, 1-2 ऑब्झर्वेशन माझे असते, की व्हायरस जो आहे तो बियाण्यापासून संक्रमित असतो. प्लॉटमध्ये सुरुवातीला आपल्याला 2-3 झाडं जे आहेत, ते गोळा झालेले दिसतात, व्यवस्थित विलगळून दिसत नाही, तर त्या झाडांना पहिल्यांदा आपल्याला प्लॉटमधून काढून टाकायचं. काय? त्याच्यापासून व्हायरस संक्रमित होऊन दुसऱ्या झाडांपर्यंत पोहोचतो. मग आता पोहोचण्याचा मार्ग नेमकी कोणता? ही गोष्ट जर बारकाईने आपण बघितली, तर आपल्या पिकामध्ये असलेल्या रसशोषक किडी म्हणजे पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडा असेल किंवा जे बारीक काळे किडे ज्याला आपण मावा बोलतो, तो असेल. हे जे आहेत, हे एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती ज्यावेळेस जातात, त्यावेळेस हा जो व्हायरस आहे, याला संक्रमित करण्याचं काम, याला ट्रान्समिट करण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. मग ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जे काही झाडं आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या प्लॉटवरती दिसतात, की ज्यांच्यावरती व्हायरस आलेला आहे, ते झाडं 2 पातच असतात. त्यांना प्रथमतः आपल्या प्लॉटमधून काढून टाका. कारण रसशोषक कीड जी आहे, ती कधीही आपल्या प्लॉटवरती आक्रमण करू शकतं आणि व्हायरस जो आहे, तो जास्तीत जास्त प्रसारित होऊ शकतो. मग तो प्रसारितच न व्हावा म्हणून व्हायरस आहे, तो व्हायरस मुक्त करायला पाहिजे. म्हणून व्हायरसचे जे झाडं आहे, ते आपण जर आपल्या प्लॉटमधून व्यवस्थित बाजूला काढून लांब फेकून दिले, तर आपल्याला व्हायरस प्रसारित होण्याची जी समस्या आहे, ती येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्हायरस खूप वाढतोय, जलद गतीने वाढतोय. मग जलद गतीने वाढतोय, आपल्याला 100 पेक्षा अधिक झाडं दिसताय. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे 20-30% व्हायरस दिसतोय, पानं गोळा होताना दिसतंय. अशा वेळेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर फवारण्या घेणं. मग कोणत्या फवारण्या आपण नेमकी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जबरदस्त रिपोर्ट भेटतील. 3 फवारण्या घ्यायच्या आहे. दिवसाआड फवारणी घ्यायची आहे. मीन्स आज घेतलेली फवारणी उद्याचा दिवस जाऊ द्यायचा, परवा दुसरी फवारणी घ्यायची, पुन्हा 1 दिवस जाऊ द्यायचा, तिसरी फवारणी घ्यायची. व्हायरस तुमचा पॉवरफुल प्रत्येक ठिकाणी कंट्रोलमध्ये आलेलं तुम्हाला दिसणार आहे. पहिली फवारणी सिंजेंटा कंपनीचं मार्केटमध्ये भेटणारं पेगासस. आता जर तुम्हाला पेगासस बाय चान्स नाही भेटलं, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याच कंपनीचं पोलो डायफिनथ्रॉन 50% वापरू शकता. डोस ठेवायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम. सोबत चांगल्या कंपनीचं झिंक त्या ठिकाणी तुम्ही वापरा. क्वालिटी झिंक तुम्ही वापरा. लिबरेल टेम BASFचं जे लिबरेल झिंक येतं, ते त्या ठिकाणी तुम्ही 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी घेऊ शकता. सोबत वापरताना एक चांगलं टॉनिक आपल्याला वापरायचंय. टॉनिक वापरताना जिवॅग्रो या कंपनीचं रॅपिग्रो नावाचं टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचंय. त्याचा डोस ठेवायचा आहे. 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आणि एक साधं बुरशीनाशक अँट्राकॉल आपल्याला त्या ठिकाणी 250 ग्रॅम घ्यायचंय. चौघांची फवारणी आपल्याला घ्यायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही 200 पाणी एका बाजूनं मारतात, त्या ठिकाणी 350-400 पाणी मारून दोन्ही बाजूंनी झाडं प्रॉपर कव्हरेज घेऊन आपल्याला धुवायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपण ही गोष्ट करतो, ज्यावेळेस तुम्ही दुसरी फवारणी घ्यायला जातात, तुमचा जो प्लॉट आहे तो काळोखीवरती आलेला आणि 30 ते 40% व्हायरस याच फवारणीनं कंट्रोलमध्ये आलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी अशी घ्यायची आहे. दुसरी फवारणी घेताना मार्केटमध्ये जे आपल्याला लेसेंटा नावाचं एक कीटकनाशक भेटतं, ज्याच्यामध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोपिड हे 2 मॉलिक्यूल बघायला भेटतात. डोस फक्त 40 ग्रॅम घ्यायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी. सोबत ॲसिपेट घ्यायचंय, जे मार्केटमध्ये आपल्याला ॲसिपेट भेटतं. ते ॲसिपेटचा डोस जो आहे तो 150 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी ठेवायचंय. पाटील बायोटेकचं अरेना गोल्ड 200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी आपल्याला घ्यायचंय आणि पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे प्रॉपर कव्हरेज घेऊन ही फवारणी तुम्हाला 1 दिवसानंतर पहिल्या फवारणीनंतर ही फवारणी आपल्याला आपल्या प्लॉटवरती घ्यायची आहे. गॅरंटीड सांगतो, तुमचा जो काही रोग आहे त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये आलेला तुम्हाला दिसून येईल.
पुन्हा एक दिवस जाऊ द्यायचा आणि तिसरी आणि अंतिम फवारणी व्हायरस मुक्त करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे. या तिसऱ्या फवारणीमध्ये एक चांगलं बुरशीनाशक जसं UPL कंपनीचं कोप्रोफेक्स, मॅन्कोजेब आणि कॉपर सल्फेट युक्त जे बुरशीनाशक आहे, डोस ठेवायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. त्याच्यासोबत सिजेंटा कंपनीचं मेटॅडोरमध्ये लॅम्बडा सायलोथेरिन 4.9% CS मध्ये आपल्याला हा मॉलिक्यूल बघायला भेटतो. त्याचा डोस 150 मिली प्रति 200 लिटर पाणी. क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम अशी एकत्रित तिघांची पुन्हा एकदम मागच्या फवारणीसारखं कव्हरेज घेऊन प्रॉपर ही फवारणी आपल्याला आपल्या प्लॉटवरती घ्यायची आहे. 3 फवारण्या सांगितल्या. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलं होतं, की सुपर डुपर ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो. त्या ट्रिक्स तुमचा फार फायदा करू शकतात. कारण छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट अशी, ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये तणमुक्त आपला प्लॉट पाहिजे. सरीमध्ये कुठेही गवत दिसता कामा नये. जर आपल्या प्लॉटमध्ये गवत नसलं, तर रसशोषक कीड जी आहे, ती आपल्याला 30 ते 40% लवकर कंट्रोलमध्ये आलेली दिसते. कारण रसशोषक किडीला लपण्यासाठी कुठेही जागा नसते. मग याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट तणमुक्त करणं गरजेचं आहे. तर कुठलं तणनाशक आपण त्या ठिकाणी फवारलं पाहिजे. कारण बऱ्याच शेतामध्ये लोहळ्यासारखं जे गवतं असतात, ते लवकर मरत नाही. मग ते कंट्रोलमध्ये करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना केल्या पाहिजे, याच्यावरती पुढचा सविस्तर व्हिडिओ घेऊ. पण तण नियंत्रण फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या तणावरती जे कीटक आहे, ते लपणार नाही आणि त्यांचं नियंत्रण जे आहे ते व्यवस्थितरित्या होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिन्हींपैकी ज्या काही फवारण्या मी सांगितल्या, त्याच्यामध्ये चांगली स्टिकर तुम्हाला वापरायची आहे. तर स्टिकर वापरताना 2-3 स्टिकर मी तुम्हाला सांगतो. केबी बायोऑर्गॅनिकची जी मार्केटमध्ये बॅलन्स स्टिक भेटते, धानुकाची वेटसीट भेटते, त्याच्यानंतर मार्केटमध्ये जी काही UPLची आपल्याला भेटते, तिघांपैकी कुठली एक तुम्ही वापरली, सिल्व्हेट गोल्ड ह्या नावाने भेटते. तर तिघांपैकी कुठली एक वापरली तरी तुम्हाला सुंदर रिपोर्ट्स त्या ठिकाणी बघायला भेटतात. सगळ्या प्रकारच्या रसशोषक किडी त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये आलेल्या आपल्याला दिसतात. फक्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कव्हरेज प्रॉपर पाहिजे. प्रॉपर गनचा वापर त्या ठिकाणी करा. PMT या कंपनीचा कुठलाही चांगला गन तुम्हाला जो काही मार्केटमध्ये उपलब्ध होईल, तो गन वापरा. त्या गनचा वापर केल्यानंतर छान कव्हरेज तुम्ही घ्या आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पार पाडतात आणि सांगितलेल्या फवारण्या तुम्ही प्लॉटमध्ये घेतात, तर पुढचे 6 दिवस म्हणजे फक्त आणि फक्त जर हिशोब लावायला गेलं, तर ते 120 आणि 24 म्हणजे 144 तासांमध्ये, मोजक्या 144 तासांमध्ये तुमच्या प्लॉटचा व्हायरस प्लॉट बाहेर गेलेला तुम्हाला जाणवून येईल. आणि जे खूप संक्रमित झाडं पुन्हा एकदा झालेले आपल्याला दिसून येतात, त्यांना प्लॉटच्या बाहेर काढा. जेणेकरून व्हायरसचा जो प्रसार आहे तो त्या ठिकाणी थांबेल. आणि व्हायरसचा प्रसार थांबवायचा असेल, तर रसशोषक किडीचं आक्रमण किंवा जे संक्रमण आपल्या प्लॉटमध्ये असतं, ते नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस ते नियंत्रण होतं, त्यावेळेस झाडाचा म्हणजे व्हायरसचा जो प्रसार आहे, तो प्रसार त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येतो. व्यवस्थित नियोजन हीच आपल्या प्लॉटची गुरुकिल्ली असेल. कायम सांगत असतो, व्यवस्थित नियोजन करा, प्रॉपर मॅनेजमेंट ठेवा, तुम्हाला यश नक्की भेटेल. स्टे ट्यून्ड.